लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व भाजपाचे माजी आमदार पाशा पटेल यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ करण्यात आले। काही दिवसांपूर्वी पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले वक्तव्य हे बेताल व बेजबाबदार असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा तीव्र निषेध नोंदविला। या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शेतकरी हिताच्या विविध मागण्या मांडल्या आहेत। निवेदनात शेतमालाला हमीभाव, उत्पादन खर्चानुसार दर ठरविणे, शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा मिळविणे, दुष्काळग्रस्त भागात तातडीने मदत पोहोचविणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। या मागण्या गांभीर्याने पूर्ण न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही पक्षाने दिला आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे। या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी शासनावरच असेल असा इशारा देण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे। साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आम्ही सर्व जिल्हा पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एक निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले आहे की इथे शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी। ज्या शेतकऱ्यांचं अतिशय पावसानं पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी। तसेच पीक विमा संदर्भात गेल्या वर्षीचा पीक विमा मिळाला नाही, तसेच सध्या जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना तात्काळ पीक विमा मंजूर व्हावा। तसेच कृषी मूल्य आयोगाचे जे पाशा पटेल यांनी बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे अशा कृषी मूल्य आयोगाच्या पाशा पटेल यांची हकालपट्टी करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे।